परिषदेचे माजी सदस्य तथा भारतीय जनता पार्टी पनवेल तालुका उपाध्यक्ष की ज्यांच्या नावानं सलग 2 वर्ष आपण ही दमदार स्पर्धा, ज्यांच्या वाढदिवसानिमित्त आपण ही स्पर्धा पाहतो, असे भारतीय जनता पार्टीचे दमदार आणि खंबीर नेतृत्व ज्यांची ओळख आपण पाहतो आमदार प्रशांत ठाकूर साहेबांचे अतिशय निकटवर्तीय संजय शेठ पाटील नेरे यांचं या व्यासपीठात शुभागमन तुम्ही पाहताय। या फटाक्यांच्या आतषबाजीनं त्यांचा हा शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीनं। संजय शेठ पाटील नेरे गावाचे, संजय शेठ पाटील नेरे गावाचे आले तर मैदानात, बघा आले तर मैदानात। आमचा शशिकांत दिसले दादा त्यांचा करीतो स्वागत, आमचा शशिकांत दिसले दादा त्यांचा करीव स्वागत, आमचा शशिकांत दिसले दादा त्यांचा करीतो स्वागत, आमचा शशिकांत दिसले दादा त्यांचा करीव स्वागत। जय जयकार होतो या संजय शेठच्या नावाचा, जय जयकार होतो या संजय शेठच्या नावाचा। हाय संजय शेठ पाटील रॉयल माणूस नेरे या गावाचा। क्या बात है, दमदार नेतृत्व आपण या ठिकाणी पाहू शकाल। थँक्यू डीजे। संजय शेठ पाटील पनवेल तालुका भारतीय जनता पार्टी उपाध्यक्ष ज्यांच्या वाढदिवसानिमित्त आपण ही स्पर्धा पाहतो, त्यांच्या समेत आनंदीबाई बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे सर्व वाकडी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच नरेश शेठ पाडी साहेब, त्यांच्या समेत आपण पाहू शकाल नेरे जिल्हा परिषद भारतीय जनता पार्टीचे दमदार नेतृत्व सुनीलदादा पाटील विहीगर, त्याच्यानंतर भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा सरचिटणीस आमदार चषकाचे यशस्वी आयोजक विश्वजित पाटील साहेब चिपले आणि त्यांच्या समेत गोटीराम म्हात्रे साहेब भारतीय जनता पार्टीची सर्व अक्षय पाटील विगर आणि संपूर्ण त्यांच्या मित्र परिवाराचं या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतो। 13 बॉल आणि 11 धावींची गरज। यस, ओव्हर टू कमेंट्री बॉक्स। थँक्यू। तर खूप सारे मान्यवर मंडळी ज्यांच्या वाढदिवसाच्या माध्यमातून निश्चितपणे ही स्पर्धा ऑर्गनाइज केली गेली आहे, ते संजय दादा पाटील भारतीय जनता पार्टीचे पनवेल उपाध्यक्ष यांच्या ठिकाणी शुभागमन झाले, त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत करतोय। एक दमदार व्यक्तिमत्व आणि त्यांचे या ठिकाणी व्यासपीठावरती शुभ आगमन पाहतोय, त्यांचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत। 13 बॉल 11ची गरज आहे। पॅडल स्वीपचा प्रयत्न पंच आमच्याकडे वळतात। इट इज अ व्हाईट बॉल। एक धाव त्या ठिकाणी एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये मिळते फलंदाजी करणाऱ्या नावाले टीमला। या एका धावेनं समीकरण मात्र बदलेल। येणारे 13 बॉल शिल्लक आहेत। 13 बॉल मध्ये जमवायच्यात अजूनही 10 धावा। इथून सामना जर बनवायचा असेल गिरवली टीमला तर इथून डॉट बॉल्स फेकणं गरजेचं असेल, विकेट्स त्या ठिकाणी घेणं गरजेचं असेल। मात्र तितकी ताकद राखतोय का हा गोलंदाज, जिथे तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी करणारा, दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी करणार प्रतीक हातमोडे आतापर्यंत चांगली गोलंदाजी साकारली, तोच गोलंदाज पुन्हा एकदा यावेळेस मात्र चांगला स्ट्रोक रिव्हर्स अटेम्प्ट केलाय आणि सरळ फेकून दिलाय। चेंडू जाईल थर्डमॅन सीमारेषेच्या पलीकडे। इट इज अ मायटी गॉन फॉर 6 रन्स। संजय शेठ पाटील नेरे गावाचे, संजय शेठ पाटील नेरे गावाचे आले तर मैदानात, बघा आले तर मैदानात। आमचा शशिकांत दिसले दादा त्यांचा करीतो स्वागत, आमचा शशिकांत दिसले दादा त्यांचा करीव स्वागत, आमचा शशिकांत दिसले दादा त्यांचा करीतो स्वागत। यस, धन्यवाद डीजे। क्या बात है, शशिकांत दिसले साहेब करीतो स्वागत। की मित्रांनो, आपण भरपूर स्पर्धा पाहतो की खास करून संजय शेठ पाटील आम्ही ठाणे रायगड जिल्ह्यामध्ये स्पर्धेसाठी जात असतो, परंतु त्या ठिकाणी आपण पाहू शकाल की मालिकावीरसाठी बाईक तर पाहायला मिळतेच, परंतु उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज आणि क्षेत्ररक्षक यांच्यासाठी सायकल पाहायला, परंतु स्पर्धेमध्ये आपण पाहू शकाल की या ठिकाणी उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज आणि क्षेत्ररक्षक यांच्यासाठी चांदीची गणरायाची प्रतिमा ही भेट दिली जाईल। त्याच्यानंतर षटकार हॅट्रिक चौकार हॅट्रिक साठी या ठिकाणी चांदीचं कॉइन नाणं देखील दिलं जाईल। म्हणजेच संजय शेठ पाटील यांच्यावरती असणारी निष्ठा आज तुम्ही या ठिकाणी पाहू शकाल की आज भरपूर आम्ही कार्यकर्ते मंडळी पाहिली, परंतु संजय शेठ पाटील यांच्यावरती असणारी ही निष्ठा आणि सलग 2 वर्ष आमदार चषकाचं आयोजन संजय शेठ पाटील साहेब रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य तथा भारतीय जनता पार्टी पनवेल तालुका उपाध्यक्ष
यांच्या वाढदिवसानिमित्त आपण ॲडव्होकेट शशिकांत दिष्टे साहेब यांची स्पर्धा पाहतो. त्यांच्या समेत आनंदीबाई बिल्डर्स अँड डेव्हलपरचे सर्व माजी सरपंच नरेश शेठ पाटील साहेब, त्यांच्या समेत आपण नेरे जिल्हा परिषद भारतीय जनता पार्टी अध्यक्ष सन्माननीय सुनीलदादा पाटील साहेब यांना पाहतो. त्याच्यानंतर युवा मोर्चा सरचिटणीस सन्माननीय विश्वजितबाई पाटील, आपलं सहर्ष स्वागत. गुटीराम म्हात्रे साहेब आपलं सहर्ष स्वागत करतो आम्ही या स्पर्धेच्या वतीनं. अक्षय पाटील असतील, त्यांच्या समेत आमचे सागर दादा, या सर्वांचं आम्ही स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो. तर इथून मॅच आपण पाहतोय. 11 बॉल 4 धाबींची आवश्यकता जिंकण्यासाठी अजूनही नावाली टीमला. चांगली फलंदाजी झाली आहे, मात्र 11 बॉल मध्ये 4 धाबा अजूनही जमवायचे आहेत. गोलंदाज नितेश 6 बॉल होता. स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत, चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी झालं आणि इथून मात्र मिळते फक्त सिंगल. या सिंगलच्या मदतीनं धावपलकावरती धावा टोटल लागतील 31. अजून विजयाचं गणित आपल्या समोर असेल. 10 बॉल शिल्लक आहे, 3 धावेची आवश्यकता आहे. सामना त्या ठिकाणी सोपा आहे नावाली टीमसाठी. मात्र इथून आपल्याला पाहायचं कमबॅक करण्याची क्षमता राखेल का गोलंदाज. तिसऱ्या षटकामध्ये नितेश जो गोलंदाजीसाठी आला, आतापर्यंत 2 बॉल त्याने फेकलेत. पहिला बॉल डॉट आला, त्यानंतरची 1 धाव त्या ठिकाणी आपण पाहिली. आता मात्र विजयाचं गणित 10 बॉल मध्ये 3 धाबींची आवश्यकता आहे. डॉट बॉल्स फेकणं गरजेचं असेल, विकेट्स घेणं गरजेचं असेल ते गिरवली टीमसाठी. यावेळेस मात्र कट केलाय चेंडूला. चेंडू जातोय त्या ठिकाणी बॅकवर्ड पॉइंट